जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। गिर्यारोहकच्या पथकातील नवी मुंबई तळोजा भागात राहणाऱ्या एका गिर्यारोहकाचा 1100 फूट खोल दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली। 48 तासाच्या अथक प्रयत्नानंतर दरीतून मृतदेह बाहेर काढण्यात स्थानिक गिर्यारोहकांना यश आलं आहे। साईराज चौहान असे मृत गिर्यारोहकाचं नाव असून तो नवी मुंबई भागातील तळोजा परिसरात राहणारा होता। या प्रकरणी मुरबाड ग्रामीण तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली। रविवारी सुट्टी असल्याने आपल्या गिर्यारोहक असलेले 13 मित्रांच्या सोबत मुरबाड तालुक्यातील सिद्धगडावर ट्रेकिंगसाठी आले होते। या गिर्यारोहक पथकाकडे व्यावसायिक मार्गदर्शक नव्हता आणि त्यांच्याकडे योग्य ट्रेकिंग उपकरणे नव्हती। त्यातच घटनेच्या दिवशी किल्ल्यावर 13 गिर्यारोहक मार्ग चुकले होते। मात्र सुदैवाने काही तासांनी ते सुरक्षितपणे गडावरून खाली उतरण्यात यशस्वी झाले। मात्र दुर्दैवाने चव्हाण एका उंच कड्यावरून घसरला आणि 600 फूट खोल दरीत असलेल्या खडकावर पडला। घटनेची माहिती मिळताच 20 मिनिटात शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले। ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालयातून महाराष्ट्र माउंटेनिअरिंग रेस्क्यू टीमशी त्वरित संपर्क साधून तातडीने घटनास्थळी पोहोचले। मात्र घाट माथ्यावर मुसळधार पाऊस, धुके आणि घनदाट जंगल असल्याने रात्री बचाव कार्य थांबवावे लागले। परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी ते पुन्हा सुरू झाले। मुसळधार पावसामुळे शोध मोहिमेत अडथळा येत होता, तरी देखील अथक प्रयत्न पथकाने सुरू ठेवले। अखेर आज मंगळवारी दुपारच्या सुमारास साईराजचा मृतदेह पथकानं दरीतून बाहेर काढत शवविच्छेदनासाठी मुरबाडच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।